नमस्कार मित्रांनो. आज खूप दिवसानंतर आपला मोठं व्लॉगिंगची व्हिडिओ करतोय. आज तुम्ही लास्ट व्हिडिओ माहिती गावची असेल. खूप कंटाळा आलता भरपूर दिवस. आज पण कंटाळा येतो कारण का ह्या टायमावरती कामावर जरा ना खूप कंटाळा येतो. पण ठीक आहे. आणि खूप दिवस व्हिडिओ पण नाही आलत्या, शॉर्ट व्हिडिओ पण नाही टाकलेत. तर जरा बोललो एकाच व्हिडिओ बनवून अपलोड करतो. माझा आता जो मिनिटात खर्च झाला बाईकला मिनिमम 22,000 मी बाईकवरती स्पेंडिंग केले सर्व्हिसिंगसाठी. फुल गाणफाड सर्व्हिस होती ती. मी व्हिडिओ नाही केला कारण की मला माझ्या घरी सांगायचं नव्हतं. त्यामध्ये रेग्युलर सर्व्हिस तर होतीच. क्लच माझे पूर्ण गेलते. क्लचची पूर्ण असेंब्ली टाकली एक. दुसरा झालं चॉईस पॉकेट, पूर्ण चॉईस पॉकेट न्यू न्यू टाकलंय. त्यानंतर समोरची डिस्क टाकली मी नवीन. ती पण माझी बंद झाली. एका कारणामुळे बंद झाली, माझ्याकडनं चुकी होती ती. ती बंद झाली. त्यानंतर हँडल तो नवीन टाकला. हे ब्रॅकेट नवीन टाकले, अप्पर होल्डर लोअर होल्डर. खूप खर्च होता बाईक मध्ये. काय करणार, आपण रायडर बोलल्यानंतर आपल्याला झक मारून करणं भाग आहे ती गाडी आपली, कितीही खर्च झाला तरी. आणि केलं. आणि जर आता चांगलं वाटतं गाडी. आणि प्लस त्यामध्ये ब्रेक पॅड दोन्ही पण चेंज केले. मला टाकायचे होते, चांगले टाकायचे होते क्रँक वनचे. पण इतका माझा बजेट झाला ना, पूर्ण हल्ला माझा बजेट. 22,000 मी घालवले पूर्ण बाईकवर. लेबर वेबर सर्व पकडून खूप जास्त झाली ती अमाऊंट. आता आपल्याला फक्त एक समोरची विंडशीट टाकायची आहे 3,000 ची. बस त्यानंतर आपली गाडी जशी अगोदर होती तशीच होईल, पूर्ण ब्रँड न्यू. चांगलं तर वाटते. आता गाडी आपली नवीन झाल्या पूर्ण. ठीक आहे. मला ती व्हिडिओ करायला नाही भेटली कारण की मी पण खूप टेन्शन मध्ये होतो. एवढा खर्च बघून ना माझी लहान बाळी कुठली व्हिडिओ बनवून बसू. मग ते व्हिडिओ नाही बनवली. आणि त्याच्यामुळे टाकायची पण नव्हती व्हिडिओ. मला घरी समजून नाही द्यायचं होतं माझा किती खर्च बसलाय तो गाडीवरती. आता मला माझ्या आई डायरेक्ट घराच्या बाहेर टाकलं. खूप काही काही गोष्टी अशा चेंज केल्या, बेरिंग पासून केबल पर्यंत सर्व चेंज करून टाकलं. सर्व ब्रँड न्यू न्यू करून टाकलं डायरेक्ट. म्हणून एकदाच सर्व खर्च करतो, चांगला करतो, एकदाच संपवून टाकतो सर्व. जेवढं माहित होतं तेवढं सर्व करून टाकलं. नंतर कुठला परत खर्च नको सारखा सारखा. बेचारा हो भी बोलता रहेगा, मादर चोत इतना जल्दी गया, इतना फास्ट गया. शिव्या गात असेल तो. हे आहे गावाला बॅरिकेड लावले भेटतो. मस्त जागा होती इथून जायची एक. तिथं पण राहण्याच्या वेळ लावून टाकले. अशी महातर झाड बसा रस्ता किती आहे.
तरी मग माझं क्लच प्लेट खूप चांगलं झाले बाईकची माझी. 33,000 32,000ला मी चेंज केल्या. 32 जास्त झाले, 400 वरती चेंज केल्या मी काहीतरी. त्यानंतर मी गावी गेलो, पण माझे खूप जास्त चांगले झाले. मी अजून चालले असते, पण मला ती पॉवर नाही भेटत होती. इनिशियल मला जो टॉर्क पाहिजे ना गाडीचा, तो मला नाही भेटत होता. हा मला पण चालत तर होती बरोबर. आणि चैन तर बेंचवर लय खराब झालती, खूपच लूज झालती चैन. ती टाईट करून करून बेंचवर पुरा लास्ट पर्यंत पोहोचलेलो. हे 15,000 तुझी लाईफ आहे फक्त मिनिमम. मॅक्सिमम 15,000, मिनिमम 12-13,000. पण बजाजची जी ओरिस आहे ना, ती सर्वात बेस्ट आहे. दुसरी नका डावं कोणतीच. रोलॉनची पण येते, पण ते रोलॉनची बरोबर नाही आहे. खूप आवाज करते. बजाजची बेस्ट आहे. कंपनीमध्ये पैसे टाका आणि स्वस्ती पण आहे. मला वाटतं हा एक ब्रॅकेट नाही भेटला मला. आपण ब्रॅकेट चेंज करत होता आणि त्याचा कलर पण पूर्ण गेलाय. बघू तर नंतर त्याचा कुठला ब्रॅकेट भेटला तर लावून टाकेन त्याला. आता फक्त मला एक सायलेन्सर माझं जरा हे करायचं आहे, घाण झालाय भरपूर. त्यावरती मी चुतागिरी केली की नॉर्मल कलर मारला. मला इतकं माहिती नव्हतं की नॉर्मल कलर पण बबल पूर्ण हे येतील, बबल आले त्यावरती. तर एक मागवलं आता TVSचा. मे बी जसं येईल तसं लगेच चुटकीच्या दिवशी पूर्ण तो कलर काढायला लागेल पहिला. माईक घ्यायचा आहे, पण माईकसाठी पैशांची कमतरता वेंचोत घेणार. बघ मी गेलो त्या दिवशी माईक बघायला, पण मला कुठे अवेलेबल नाही भेटला सॅमसंगच्या स्टोअरमध्ये. क्रोमा, विजय सेल, सॅमसंगच्या ऑफिशियल स्टोअरमध्ये पण गेलो, तिथे पण नाही मला कुठेच भेटला. ठीक आहे, आता कुठेतरी भेटेल. आता ॲमेझॉनला ऑर्डर करावं लागेल. वाटते यार, वाटतं पॉवर ब्रो. डॉमी, म्हणून मी डॉमिनार चूज केली. हा कारण आहे. पॅन्ट शोध स्वस्तात मस्त काम होतो. असं नका समजू भावानं, बजाज आहे स्वस्त आहे. बजाज पण बेंचवर गाणं मागत आहे. असं काय नाही, बेंचवर कोणती कंपनी सर्व बरोबर कंपन्या आहेत. हां, फक्त TVS आणि BMW थोडी हायर प्राईज आहे त्याची भरपूरच, सर्व्हिसिंगची. सर्व्हिस सेंटरमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, स्क्रू बेंचवर त्याच्याकडे कोणतेच ना लवकर भेटणार. तुम्हाला नटबोर्ड लागत असतील ना बारके बारके, ते त्याच्याकडे अवेलेबलच नसतात कधी. असतात पण साले मुद्दाम देत नाही. जर तुम्ही त्यांच्याकडे सर्व्हिस करत नसणार तर. जर तुम्ही त्यांच्याकडे सर्व्हिस करणार, तुम्हाला सर्व भेटणार तिथे. असा व्यवहार आहे बजाजवाल्यांचा. तसं मी त्याचा बजाज म्हणून कधी करत तर नाहीये सर, पण मला इथं सर्व्हिस करायला लागेल बजाजमध्ये. कारण का मला सॉफ्टवेअर अपडेट अजून मशीनला लावले, मला सॉफ्टवेअर बघायला लागेल एकदा तरी, मारायला लागेल रिफ्रेश गाडीला. लास्ट मी 1.5 वर्ष अगोदर मारलेलं तेच. लाईफ अशी तर बोर वाटते यार भरपूर. असं तर कुठं फिरायला जायचं मन करतो आता. मला एकदा ना हिवी उबर मारून बघायचं, उबर. आणि व्हिडिओ बनवेल मी, पण मला जेव्हा तो माईक येईल ना AKGचा, त्यानंतर मी व्हिडिओ करतो ते. बघायचंय मला. चला तर मग आता आपण भेटू. आता काय हा एकच रस्ता आहे आपला. इथून गेल्यानंतर आपल्या जॉबवर जाऊन पोचू. बाय बाय. सबस्क्राईब करा भावांनो चॅनलला प्लीज.
तुमच्या एक एक सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.